महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाच्या वतीनं शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागू करण्यात आल्यात। या नोटीस लागू करूनही थकबाकी भरली नसल्यामुळे महापालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उगारलाय। विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत घरफाळा विभागानं क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील संकल्प सिद्धी अपार्टमेंटमधील 24 सदनिका सील केल्यात। कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागाच्या मार्फत सन 2024-2025 या आर्थिक वर्षाची वसुलीची मोहीम गतिमान करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने काल दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील नगर प्रभागातील संकल्प सिद्धी या निवासी अपार्टमेंटमध्ये एकूण 24 मिळकतधारक यांना वारंवार थकीत कराचा घरफाळा रकमेचा भरणा करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती। तथापि संबंधित मिळकतधारक हे वारंवार सांगूनही नोटिसीला कुठल्याही प्रकारची दाद देत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने काल एकूण 24 फ्लॅट मिळकतधारकांच्या सील केलेले आहे। जे मिळकतधारक घरफाळा भरण्यासाठी टाळाटाळ करतील त्यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मिळकत सील किंवा बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। अशी कटू कारवाई टाळण्यासाठी मिळकतधारकांनी घरफाळा वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय।